अॅट्रॉसिटी बाबत उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलंय। अॅट्रॉसिटी बाबत पवारांनी भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। तसंच अॅट्रॉसिटी बाबत विशेष अधिवेशन बोलवावं आणि दोन्ही समाजांना विश्वासात घेतलं पाहिजे असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलंय। अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा आढावा घेतला पाहिजे असंही उद्धव ठाकरे म्हणालेत। आणि आघाडी सरकारच्या काळात त्याचा जास्त गैरवापर झाला, मग त्यांनी अन्याय केला असं म्हणायचं का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारलाय। जातीय तेढ वाढू नये म्हणून ही भूमिका आपण घेतलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। तसंच मराठा समाजाचे गैरसमज सरकारनं दूर करावे असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी सरकारला केलंय। या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। त्यांना जे बोलायचं आहे म्हणजे शरद पवार असतील किंवा अन्य कोणी नेते असतील त्यांनी स्पष्टपणे एक भूमिका घेऊन बोललं पाहिजे। आणि त्याकरता शिवसेनेची मागणी आहे की या विषयासाठी एक विधानसभेचं खास अधिवेशन बोलवलं जावं आणि जे काय व्हायचं ते विधिमंडळामध्ये विधानभवनामध्ये झालं पाहिजे। तिथे ज्यांना काही बोलायचं ते स्पष्ट बोलले पाहिजे। मागे राहून जर का कोणी कोणाला उगाच हवा भरत असेल तर ती गोष्ट अयोग्य आहे। साहजिकच आहे की अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे आणि हे शरद पवारांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की ह्या कायद्याचा हत्यार म्हणून आतापर्यंत वापर केला गेलेला आहे। आतापर्यंत सरकार कोणाचं होतं जर का त्याचा आपण आढावा घेतला तर जास्तीत जास्त वेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं आणि मग पवारांना असं सुचवायचं आहे का की त्यांनी त्या कायद्याचा हत्यारसारखा वापर करून घेतला आहे। एखाद्या समाजाला जपणं किंवा एखाद्या समाजाचं रक्षण करणं हे जसं आपलं कर्तव्य आहे तसंच त्याचं रक्षण करताना दुसऱ्या समाजाला आपण भरडत नाही ना हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। एका समाजाची सुरक्षा म्हणजे दुसऱ्या समाजाचं भरडणं हे होता कामा नये आणि म्हणून मला असं वाटतं की वेळेमध्ये यावरती उत्तर मिळालं गेलं पाहिजे की जातीय तेढ महाराष्ट्रामध्ये निर्माण जर होत असेल तर तिच्यातला गैरसमज असेल किंवा आणखीन काय असेल तो वेळेमध्ये दूर केला गेला पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टींचा हेतू जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जातीपाती आणि समाज एकत्र नांदावे हा आहे आणि तोच जर का त्या समाजाला किंवा त्या समाजाला तडा जात असेल तर मला असं वाटतं या गोष्टींवरती पुढील चर्चा होण्याची आवश्यकता एकूण त्याचा एक आढावा घेण्याची आता आवश्यकता आहे। आढावा घेतला गेला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ज्यांना कोणाला वाटते की रद्द करावा त्यांनी उघडपणाने बोलावं रद्द करावं, ज्यांना कोणाला वाटते की त्याच्यामध्ये सुधारणा केली जायला पाहिजे आणि जर का त्याचा हत्यार म्हणून वापर केला गेला असेल तर त्याच्यावरती सुद्धा हत्यार कोणी वापर केला असेल तर त्यांना सुद्धा शिक्षा झाली म्हणूनच आता सध्या एका बाजूला दलितांवरती वाढत्या अत्याचारांची चर्चा होते, घटना कसं संपूर्ण चित्र आहे आणि त्याच वेळेला तो त्या समाजाला रक्षण त्याचं करत असताना दुसऱ्या समाजाला जर का असं वाटत असेल की आपल्यावरती अन्याय होतोय तर दोन्ही समाजाला विश्वासात घेणं हे शासनकर्त्याची आणि शासनाची जबाबदारी आहे, त्यांचं कर्तव्य आहे। म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की जे काय व्हायचं ते खास अधिवेशन बोलून त्या अधिवेशन करू। मराठा समाजाने ठिकठिकाणी अनेक ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत, त्या मोर्चामध्ये कुठलंही नेतृत्व नाहीये, एकत्र येऊन ज्यावेळेला एखाद्या नेत्याशिवाय किंवा नेतृत्वाशिवाय अशा काही गोष्टी होऊ लागतात, मोर्चे निघतात किंवा मी अजून त्याला चळवळ नाही म्हणत पण हा ते भावना व्यक्त करतात आणि या भावनांचा उद्रेक होण्याच्या आधी याच्यामध्ये सर्वांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। कारण जर का हा गैरसमज असेल तर त्याला पटवून दिला पाहिजे आणि तो जर का समज खरा असेल तर त्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या त्रुटी आणि उणिवा आणि त्याचा होणारा गैरवापर हा थांबवला गेला पाहिजे।